किनवट येथील भाग्यलक्ष्मी बँकेच्या एटीएममध्ये 8 ऑगस्ट रोजी 17,39,500 रुपये लंपास केल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी किनवट ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयाची सुई प्रामुख्याने बँकेतील कर्मचाऱ्यावर फिरली होती। पोलीस तपासात ही बाब आता स्पष्ट झाली असून बँकेचा कॅशियर, शिपाई आणि एक क्लर्क या एटीएम लुटीचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे। याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली। दिनांक 8/8/24 रोजी पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा नंबर 235/24 कलम 303 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक जे आहे त्या एटीएममधून 17,39,500 रुपये हे चोरी गेले होते। त्याप्रमाणे त्यांची तक्रार होती। त्यामध्ये नेमकं पैसे चोरी गेले किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं त्यांना सुरुवातीला लक्षात आलं नव्हतं। त्यानंतर त्यांनी चेक केल्यानंतर पैसे त्यांना त्यामध्ये त्यांच्या एटीएममध्ये मिळून आले नाहीत। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। त्या दरम्यान त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशन किनवटचे PI बिर्ला सर आणि त्यांची टीम, तसेच LCBचे API शेकडे आणि LCBची टीम असे दोन्ही टीम ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये होते। त्या दरम्यान आम्ही सुरुवातीला तर संशय, कारण त्या एटीएमला जो पैसे काढण्याचा जो पद्धत आहे त्याच्यामध्ये त्या एटीएममधून जर त्याला कुठलं डॅमेज न करता जर पैसे काढायचे असतील तर त्या एटीएमचं पासवर्ड जे असतं ते महत्त्वाचं होतं। त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशन जे बँकेचे जे कर्मचारी आहेत प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून सर्वांना विचारपूस केली। त्यामध्ये त्या ठिकाणी जो शिपाई आहे तो त्यांनी सुरुवातीला कबुली दिली की त्यांनी हा गुन्हा केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्याच बँकेमध्ये रितेश विराळे हा जो कर्मचारी आहे आणि दुसरा भारत सोनटक्के हे जे त्या ठिकाणचे कॅशियर आहेत, ह्या दोघांनी मिळून ते कॅशियर जे सोनटक्के आहेत त्यांच्याकडे एक पासवर्ड होता आणि दुसरे टाक जे त्या ठिकाणी कामाला होते त्यांच्याकडे दुसरा पासवर्ड होता। तो पासवर्ड त्यांनी रितेश विराळे यांनी ते हस्तगत केला आणि या दोघांनी मिळून त्या शिपायाच्या सहाय्यानं सुरुवातीला त्यांनी ATMचे सर्व CCTV कॅमेरे बंद केले। त्यानंतर पासवर्ड टाकून त्या ATMमधून त्यांनी 17,39,500 रुपये काढून घेतले।